मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्ता माननीय सौ अनघा कदम, त्याच्यानंतर जनसंपर्क विभागाचे श्री रवींद्र मांजरेकर आणि ठाणे महानगरपालिकेचा इतर सहकारी वर्ग, तसेच माझे सहकारी प्रकाश दिघे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रवींद्र दळवी, आमच्या सचिव शुभांगीताई बावडेकर आणि इतर सर्व कार्यकारिणी मंडळ, याशिवाय ठाण्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि सक्रिय सदस्य, तुम्हा सर्वांचं इथे आज मी स्वागत करतोय आणि माझ्या या मुख्य भाषणाकडे मी जातोय. एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा ज्येष्ठ नागरिक एकत्र सकाळी सकाळी जमतात तेव्हा ते निश्चित काहीतरी त्यांना सांगायचं असतं, बोलायचं असतं. समाजामध्ये त्यांना आपण कोण आहोत आणि समाज म्हणून ज्येष्ठ नागरिक काय आहे हे ते एक स्टेटमेंट असतं असं मला वाटतं आणि हे स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, मंगेश पाडगावकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मंगेश पाडगावकर हे कवी आहेत हेही माहिती आहे, परंतु माझ्या लेखी मंगेश पाडगावकर हे संत होते. याचं कारण त्यांनी ज्येष्ठांच्यासाठी एवढ्या उत्कृष्ट कविता, एवढ्या उत्कृष्ट विचार आणि एवढं उत्कृष्ट तत्त्वज्ञानात्मक चिंतन केलेलं आहे की ज्याचा आपण परत परत जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन बोध होत राहतो. तुम्ही बघा, ज्येष्ठांचं म्हातारपणाचं तरुण गाणं, जे उदाहरणार्थ घ्या मंगेश पाडगावकरांचं, काय म्हणतात ते म्हणतात, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण, त्याचप्रमाणे रडत बसलो की करून असतं म्हातारपण, असंही ते म्हणतात. याशिवाय सांगा कसं जगायचं, ही जी आपल्या सर्वांना माहितीची कविता आहे ती काही मी तुम्हाला सांगणार नाही. यात काही पाप नाही असं ते सांगत असतात. तर सांगा कसं जगायचं ही तर खूपच पॉप्युलर आहे, परंतु तुम्हाला नसलेल्या आजोबांची त्यांची जी कविता आहे ती तुम्ही वाचलीत की नाही मला कल्पना नाही, परंतु त्याच्यामधल्या ज्या 2 ओळी आहेत त्या खूप हृदयस्पर्शी आहेत. आणि ते म्हणतात की आजोबांच्या खोलीत धुकं 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 आणि आजोबांचं जग मुकं मुकं मुकं. आता जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा त्या कवितेमध्ये त्यांनी आजोबांचा सगळा जीवनक्रम सांगितलेला असतो आणि आजोबा गेल्यानंतर त्या नातीला काय वाटतं हे ते सांगितलेलं असतं त्यांनी. त्याचप्रमाणे यांचं असं का होतं ही तर खूपच मजेशीर कविता आहे. तुम्हाला सर्वांना ती अनेकदा माहिती आहे. ठाण्यातले अनेक कवी त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते गातातच आणि ती अतिशय सुंदर आहे. परंतु मला असं वाटतं की त्यावेळेला मंगेश पाडगावकरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल यांचं असं का होतं लिहिलं, परंतु आज जर मंगेश पाडगावकर असते तर त्यांनी या कवितेचे नेमकं उलटं लिहिलं असतं नक्कीच. कारण त्या कवितेमध्ये त्यांना काही प्रश्न होते की ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ झाल्यावर एवढा आतल्या गाठीचा का होतो, एवढा स्वतःपुरता विचार करणारा का होतो, तो तरुण पिढीबरोबर का जाऊ शकत नाही, तरुण पिढीचे विचार त्याच्यापर्यंत का पोहोचू शकत नाही आणि तो स्वतःच्या नैतिकतेचा टेंभा का मिरवतो, असे सगळे प्रश्न त्यांच्यापुढे होते. म्हणून ते म्हणतात की मोठ्यानं हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो, मोठ्यानं हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो आणि वेलची खाल्लीत तरी त्यांना विस्कीचा वास येतो, वेलची खाल्लीत तरी त्यांना विस्कीचा वास येतो. त्याचप्रमाणे पुढे जाऊन ते असंही म्हणतात की ही जी मंडळी असतात त्यांना तरुण मंडळी जे काही जगणं जगत असतात, जे काही विचार करत असतात त्याचा खूप मनाला त्रास होत असतो. उदाहरणार्थ ते पुढे जाऊन असं म्हणतात की सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार, बागेमधल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, बागेमधल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, गालाला गाल लावून गुलुगुलू करीत असतच ना. असं काही बघितलं की ह्यांचं माथं सणकलंच, असं काही बघितलं की ह्यांचं माथं सणकलंच, ह्यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. म्हणजे बघा ज्येष्ठांना किती त्रास होतो तरुणांच्या वर्तणुकीचं हे ते सांगतात. परंतु पुढे जाऊन ते असंही म्हणतात की अशा ह्या ज्येष्ठांच्या नैतिक सामर्थ्यांचं वेगवान घोडं असतं, नैतिक सामर्थ्याच्या यांच्या वेगवान घोडं असतं, पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं. तर असे ज्येष्ठ आज नाही आहेत आणि
तसे नसलेले सगळे ज्येष्ठ आज या हॉलमध्ये आलेले आहेत, म्हणून मी तुमच्या सर्वांशी आज मी संवाद साधतोय. आणि माझा जो विचार आहे किंवा मला जो विषय दिलेला आहे तो ज्येष्ठांचे हक्क. आता ज्येष्ठांच्या हक्कांचा प्रश्न का आला? शेवटी ज्येष्ठ मंडळी आपण सगळे ह्या समाजाचा एक भाग आहोत. एक माणूस म्हणून आपल्याला आपल्या संविधानाने आर्टिकल 14मध्ये, आर्टिकल 15मध्ये, आर्टिकल 21मध्ये जगण्याचा अधिकार दिलाय. मग ज्येष्ठ म्हणून आपला जगण्याचा आणखीन वेगळा कुठला अधिकार आहे? आणि तो अधिकार आज आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचा आहे. मी काही फार कायद्याची कलमबाजी वगैरे तुम्हाला सांगणार नाही. आणि तो का समजून घ्यायचा आहे तर माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक कायदा हा जो कायदा आहे 2007चा, हा आपल्या देशातल्या 80% महिलांना माहिती नाही आणि 60% पुरुषांना माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे संपूर्ण हक्कच माहिती नाही. त्यांचे कुठले सामाजिक हक्क असतील, वैयक्तिक मानवी हक्क असतील किंवा त्यांचे आर्थिक हक्क असतील, याची कुठलीच कल्पना आज ह्या अनेक मंडळींना नसल्यामुळे त्यांच्या वाटेला आलेलं जीवन हे कष्टमय असतं, यातनामय असतं, भावनिकदृष्ट्या त्यांना उद्ध्वस्त करणारं असतं. आणि हे असं जीवन आपल्या वाटेला येऊ नये यामुळे आपल्याला काही मूलभूत गोष्टी असणं समजणं गरजेचं आहे वाटतं. म्हणून आज हा विषय आपण इथे घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की विज्ञानाने प्रगती केली, आरोग्यसेवा चांगल्या झाल्या. 1947 पासून आजपर्यंत आयुर्मान 47 पासून आज आपण 70 पर्यंत आलेलो आहोत. आपल्या घरटी प्रत्येकी 80 वर्षापेक्षा जास्त वयाची माणसं आहेतच. तर ज्येष्ठांचं हे जे असं वय वाढत चाललेलं आहे 80-90, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात वेगाने वृद्ध होणारा देश म्हणाल तर तो जपान आहे. आणि सगळ्यात तरुण असणारा जर आपण देश तुम्ही पाहायला शोधायला गेला तर ते आफ्रिकेमधले देश असतात. आपल्या देशामध्ये बघा सगळ्यात जास्त लोकसंख्येच्या सगळ्यात जास्त वृद्ध हे केरळमध्ये आहेत. 16.5% केरळच्या लोकसंख्येपैकी वृद्धांची तिथली संख्या आहे, ज्येष्ठांची संख्या आहे. आणि महाराष्ट्राची आज आहे साधारण 12% पुढे मागे आहे. आज आपण त्या आकड्यामध्ये साधारण 4थ्या किंवा 5व्या नंबरला आहोत. जेव्हा ज्येष्ठांची संख्या अशी वाढते तेव्हा साहजिकच होतं काय तर ज्येष्ठांचे काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात. जे समाजाचे म्हणून प्रश्न असतात, ते राष्ट्राचे म्हणून प्रश्न असतात, ते ज्येष्ठांचे म्हणून प्रश्न असतात. ते त्यांचे आर्थिक प्रश्न असू शकतात, ते त्यांचे मानसिक प्रश्न असू शकतात, ते त्यांचे भावनिकही प्रश्न असतात. मग ह्या प्रश्नांना भिडायचं कसं, ह्या प्रश्नांना भिडणार कोण, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याविषयी एक चिंतन, त्याविषयी धोरण करणे आणि त्या धोरणावरची अंमलबजावणी हे सगळा एक मोठा व्यापक एक पट असतो. तर ह्या सगळ्यांची सुरुवात 1982 साली युनायटेड नेशन्सने केली. युनायटेड नेशन्सनी व्हिएन्ना येथे 1982 साली पहिली वृद्धत्व परिषद घेतली. त्यानंतर 1991 साली दुसरी वृद्धत्व परिषद घेतली. त्यानंतर 1999 साली युनायटेड नेशन्सने ज्येष्ठांची जी परिषद घेतली ती अख्खं 1999 वर्ष आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक वर्ष म्हणून डिक्लेअर केलं. आणि तेव्हापासून 1999 पासून 1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगामध्ये पाळला जातो. या दिवशी ज्येष्ठांविषयीच्या, ज्येष्ठांच्या एकूण समस्यांविषयीची जनजाणीव जागृत व्हावी, धोरणं बनवली जावीत, कायदे बनवले जावेत आणि ज्येष्ठांचं जीवन सुसह्य व्हावं ही अपेक्षा युनायटेड नेशन्सला होती. युनायटेड नेशन्समध्ये खूप मोठा रिसर्च ज्येष्ठांच्या विषयी चालू होता 1982 पासून. 2002ला तो जवळजवळ पूर्ण झाला आणि 2002ला माद्रिद येथे युनायटेड नेशन्सने एक परिषद घेतली आणि माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शन ऑन एजिंग हे ते आंतरराष्ट्रीय करार केला गेला. आणि ह्या माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शन ऑन एजिंग म्हणजे ज्येष्ठांच्या विषयी केली जाणारी धोरणं आणि घोषणापत्र हे माद्रिदला 2002 साली केलं, ज्यावर आपल्या देशाने सही केली. आपल्या देशाने सही केल्यामुळे साहजिकच ते धोरण, त्या धोरणावर अंमलबजावणी करणं ह्या दोन्ही गोष्टींना आपण बांधील झालो आणि आपण त्याच्यानंतर ज्येष्ठांच्या संबंधी काही कायदे करायला लागलो, धोरणं करायला लागलो, प्लॅनिंग करायला लागलो. अशा रीतीने ज्येष्ठांचं जे जगणं आहे याबद्दलचा विचार साधारण 2000च्या नंतरच शासनकर्त्यांच्या पुढे आला आणि शासनकर्त्यांनी त्यावर अंमलबजावणी सुरू केली. आता बघा, ज्येष्ठांना सगळ्यात महत्त्वाचा, जसं आपलं वय वाढत जातं तसं पिढ्यांमधलं अंतर वाढत जातं. पिढ्यांमधलं अंतर वाढल्यानंतर ज्या नैतिकतेची जी मूल्य असतात, निकष असतात, मापदंड असतात, ती प्रत्येक पिढ्यांप्रमाणे बदलत जातात. आधीच्या पिढीला नंतरच्या पिढीचे
जगण्याचे निकष मान्य नसतात, नैतिकता त्यांना कुठेतरी चुकीची वाटत असते आणि अशा रीतीने ज्येष्ठ एकाकी होत जातात, समाजापासून तुटत जातात आणि ह्या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्या जगण्यात आपल्याला दिसतच असतं. आणि म्हणूनच युनायटेड नेशन्सनी माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शन केल्यानंतर बघा, हे माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शन आहे ना, अतिशय सोपं आहे. फार तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी प्राध्यापकी थाटाचं काहीतरी बोलतोय, परंतु तसं काही कृपया समजू नका. यांनी फक्त 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा होता की ज्येष्ठ नागरिक आणि विकास, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाला समाजाने मान्यता देणे, सरकारने मान्यता देणे आणि ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक सहभाग वाढवणे. दुसरा मुद्दा होता माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शनचा की ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ज्येष्ठांच्यासाठी जास्तीत जास्त कल्याणकारी सेवा तुम्ही वाढवा. म्हणजे आरोग्य सेवा ज्येष्ठांच्यासाठी आज आपल्याला वेगवेगळ्या इस्पितळात वाढलेले असतात, त्याचं हे कारण आहे. तिसरं, ज्येष्ठांच्यासाठी समर्थक आणि सक्षम म्हणजे एनेबलिंग ॲटमॉस्फिअर तयार करणं. समाजामध्ये बघा, ज्येष्ठांना समाजामध्ये सामावून घेण्यासाठी एक वातावरण लागतं. ते वातावरण तयार करण्याची जबाबदारी देखील राष्ट्रांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मग आपल्या देशाने पहिलं बघा, 2011 साली आपल्या देशाने पहिलं राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण केलं. त्यानंतर 9 जुलै 2018 रोजी महाराष्ट्राने ज्येष्ठ नागरिक धोरण केलं. आणि ह्या सगळ्या धोरणाचे परत लसावी जर तुम्ही काढलात तर तोच येतो मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. एक तर ज्येष्ठांचा विकास, त्यांचा सामाजिक सहभाग, दुसरं त्यांचं आरोग्य आणि सेवा, आणि तिसरं ज्येष्ठांच्यासाठी सक्षम आणि त्यांना सामावून घेणारं म्हणजे एनेबलिंग ॲटमॉस्फिअर तयार करणं. ह्या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही सगळी धोरणं आणि हा सगळा कायदा त्याच्यावर अवलंबून आहे. आणि या सगळ्यांवर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील हे देशाचं राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण झाल्यामुळे आता वेगवेगळ्या शासनांवर आलेले आहे. आणि त्याचा एक भाग म्हणूनच आजचा हा दिवस ठाणे महानगरपालिकेकडून साजरा केला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं, या माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शनमुळे आपल्या देशाने मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007 हा कायदा केला. या कायद्यामुळे ज्येष्ठांच्या हक्कांचं महत्त्वाचं रक्षण झालं आहे. ज्येष्ठांचे महत्त्वाचे जे प्रश्न समस्या होते त्याच्याबद्दल वाच्यता झाली, त्याच्याबद्दल कायदा झाला आणि त्याची बंधनं सरकारवर आणि लोकांवर, आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. आणि हा कायदा अतिशय सोपा आहे, साधा आहे. फक्त 32 सेक्शनचा आणि 7 भागांचा हा कायदा आहे. त्याच्यामुळे फार काही अवघड याच्यामध्ये नाही आहे. आणि हा दुर्दैवाने अनेक महिलांना माहिती नसतो, अनेक पुरुषांना माहिती नसतो आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे काही अडचणी असतात ते ह्याच्याचमुळे येतात. तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो की ठाण्यामधल्या नौपाडा विभागातल्या एक महिला होत्या आणि त्यांची केस आमच्या ठाण्यातल्या एका संघाने माझ्याकडे पाठवली होती. आणि त्या बाईंशी माझी चर्चा झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना घरी काहीतरी सुनेबरोबर त्यांचं पटत नाही आहे. बाईंना मी सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, तुमच्या मुलाशी आपण बोलूया, मुलगा सुशिक्षित आहे. परंतु 3 महिन्याच्या त्या महिलेने आत्महत्या केली. आपल्याला असं वाटत असतं की हे सगळे प्रश्न कुठेतरी कोपऱ्यामध्ये राहणाऱ्या कुठल्या तरी गरीब महिलेचे असतील. तसं नाही आहे. आज चांगल्या, श्रीमंत, सुस्थितीत, सुसंस्कारित घरांमध्ये कौटुंबिक संघर्ष वाढलेले आहेत. याच्यामध्ये मुलांचे, वडिलांचे, सुनांचे, सासू सासऱ्यांचे हे संघर्ष मोठ्या प्रमाणात आहेत. ह्या कायद्याप्रमाणे बघा तुम्हाला काय उत्तर मिळतंय का. हा कायदा मी तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये सांगणार आहे का या कायद्यामुळे सगळ्यात महत्त्वाची, हा सामाजिक कायदा आहे हे आधी लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी मुलांवर असे टाकले की मुलांनी आईवडिलांचा सांभाळ करावा. जर मुलं नसतील तर नातेवाईकांनी ज्येष्ठांचा सांभाळ करावा. नातेवाईकांनी काय करावा, कारण त्या ज्येष्ठाचं निधन झालं तर त्याची संपत्ती ज्या नातेवाईकांना मिळते, जे क्लास 1 हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे क्लास 1 वारस असतात, ते नॅचरली त्यांची संपत्ती घेणार. तर त्यांच्यावर देखील या कायद्याने त्या ज्येष्ठांचं सांभाळ करण्याचं बंधन टाकलेलं आहे. ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करणे हा या कायद्याप्रमाणे आता गुन्हा केलेला आहे, दखलपात्र गुन्हा आहे. त्याच्यामुळे पोलिसही याच्यात येऊ शकतात. त्यांचा छळ आपण थांबवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जरी कायदा असला तरी ह्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एक कन्सायलेशन ऑफिसर असतो, समेटकर्ता ऑफिसर असतो, जो मुलं आणि आईवडील किंवा नातेवाईक आणि ज्येष्ठ तरुण मुलं यांच्यामधला संघर्ष टाळण्यासाठी समेट घडवून आणण्याचा प्रकार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आईवडिलांना पोटगी मुलांना द्यावी लागते. आणि मुलांच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितले मुलं म्हणजे कोण, तर मुलं म्हणजे मुलगा, मुलगी, नातू किंवा नात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलं नसतील तर ज्याला तुमची इस्टेट जाणार आहे
त्या नातेवाईकांनी तुम्हाला सांभाळायचं आहे, हे व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. आणि संपत्तीमध्ये तुमची मुवेबल इममुवेबल संपत्ती, टँजिबल इंटँजिबल संपत्ती, त्याचप्रमाणे तुमचं गावाच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये तुमचा काही हिस्सा असेल जो अजूनही तुमच्या नावावर झाला नाही, तर त्याचा देखील इथे समावेश होतो. ही सगळी तुमची संपत्ती म्हणून इथे समजलं जातं. आता झाला पोटगीचा प्रश्न. ह्या मुलांना आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे, पोटगी देण्याची जबाबदारी या कायद्याने टाकलेली आहे. आणि समजा एकापेक्षा जास्त मुलं असतील तर जी काही पोटगी असेल, या कायद्याप्रमाणे आई वडील मुलांकडनं जास्तीत जास्त 10,000 रुपयेच फक्त पोटगी घेऊ शकतात. ही या कायद्याची थोडीशी मर्यादा आहे. आणि ही रक्कम वाढवावी म्हणून मागे एकदा अनेक ज्येष्ठ नागरिक संघांची बैठक झालेली आहे आम्हा सर्वांची, आणि केंद्राला ते कळवलेलं आहे. केंद्राने कॅबिनेटमध्ये देखील ही लिमिट 10,000ची काढलेली आणि वाढवलेली आहे, परंतु ते अजून संसदेमध्ये पास व्हायचं बाकी आहे. तर 10,000 सध्या 10,000 आहे. 2 मुलं असतील तर प्रत्येकाला 5-5 हजार हे आईवडिलांना द्यावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला या कायद्याप्रमाणे जर अर्ज करायचा असेल, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो तेव्हा कृपया तुम्ही ह्या गोष्टी स्वतःपुरत्या घेऊ नका, कारण तुम्ही आज ठाण्यातल्या महत्त्वाच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहात, प्रतिनिधी आहात. तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती येऊ शकते की जिला याची गरज असेल. तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती आली तर तिचा अर्ज तुम्हाला करता यायला पाहिजे. आणि तो अर्ज करण्यासाठी फॉर्म ए नावाचा एक फॉर्म आहे या कायद्याला लागून. त्यामध्ये त्या माणसाचं नाव लिहायचं, त्या माणसाच्या मुलाचं नाव लिहायचं, त्यांचा पत्ता लिहायचा, त्या माणसाची संपत्ती काय आहे का असल्यास लिहायची. कधी कधी असं असतं की त्या माणसाचं घर असतं परंतु त्याला पेन्शन नसतं, म्हणून तो मुलाबाळांवर अवलंबून असतो. तर त्याच्यात लिहायचं की त्याची संपत्ती आहे. नसेल तर संपत्ती नाही म्हणून असं चक्क लिहायचं. तो फॉर्म उचलायचा आणि आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये पहिल्या मजल्यावर मेंटेनन्स ट्रायब्युनल चालतं, त्या ट्रायब्युनलला नेऊन दिलं तर त्या माणसाला ती पोटगी 10,000पर्यंतची मिळू शकते, त्याला आणि त्याच्या पत्नीला, दोघांनाही ती पोटगी मिळू शकते. हे लक्षात घ्या. हे तुम्हाला ह्या कायद्यातल्या कलम 4 आणि 5 मध्ये या तरतुदी आहेत. कलम विसरून जा, कारण कलमबाजी म्हटल्यावर लोक झोपतात. कायदा हा असाही रटाळ असतो, तुम्हाला माहिती आहे. कारण रटाळ कायदा असला की तो वाचतानाच तुम्ही झोपता. अनेक जण वाचतच नाही असा माझा अनुभव आहे. माझे अनेक लेख अनेक जण वाचत नाही. आता मी एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा, ते देखील कोणी वाचतील याची मला गॅरंटी नाही. खरेदी खूप जण करतायत परंतु ते वाचतील की नाही माहिती नाही. त्याच्यामध्ये देखील मी कायद्याची हे दिलेली आहे. म्हणून पुलंचा तो विनोद तुम्हाला प्रसिद्ध माहिती असेलच, परत परत मी तोच सांगतो. त्याच्यामुळे माझी बायको काही ती हसेल याची गॅरंटी नाही, पण इतरांना तुम्हाला हसायला मनाई नाही आहे. तो विनोद असा आहे की मी कायद्याचा प्राध्यापक होतो, त्याच्यामुळे कायद्याचा प्राध्यापक मातेपेक्षा महान असतो असं पुलं म्हणाले होते. ते स्वतः LLB होते, तुम्हाला आठवत असेल. कारण आई एका वेळेला अंगाई गीत म्हणून फक्त एका मुलाला झोपवू शकते, पण कायद्याचा प्राध्यापक एका वेळेला तोंड उघडलं तर वर्गातली 150 मुलं झोपतात. हा तो विनोद आहे. तर तुम्ही म्हणून ते कलम वगैरे विसरून जा. तर याच्याप्रमाणे तुम्हाला पोटगी मिळू शकते. हा महत्त्वाचा कायदा आहे. बरं, तुम्ही म्हणाल की आम्हाला कोर्टात जायचं भीती वाटते. हा कायदा याच्यासाठी एक सेपरेट वेगळं असं सामाजिक कायदा असल्यामुळे हा कायदा वेगळ्या पद्धतीने याच्यावर निर्णय दिले जातात. हा कायदा आपल्या रेव्हेन्यू ऑफिशियल्सकडे दिला जातो. म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर ह्या मेंटेनन्स सिनियर सिटीजन मेंटेनन्स ट्रायब्युनलचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, ज्याला प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतात. सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे डेप्युटी कलेक्टर. आणि याच्याकडे तुम्हाला हा अर्ज दिल्यानंतर तो डेप्युटी कलेक्टर 90 दिवसामध्ये तुम्हाला निकाल देतो. परत तुम्ही म्हणाल की पुराव्याचं काय, पुरावा की जाळावा वगैरे प्रश्न कोर्टामध्ये नेहमीच येतात. हा पुरावा द्या, तो पुरावा द्या, परंतु ह्या कायद्याला कुठल्याही पद्धतीच्या पुराव्याची गरज नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही तोंडी सांगितलं की माझी मुलं मला सांभाळत नाहीत, तुम्ही लिहून दिलं माझी मुलं सांभाळत नाहीत, तुम्ही ह्या सब डिव्हिजनल ऑफिसरकडे म्हणजे मेंटेनन्स ट्रायब्युनलच्या न्यायाधिकरणाकडे जाऊन नुसतं सांगितलं तरी ते तुमचं म्हणणं मान्य केलं जातं. तुमचं म्हणणं मान्य केल्यानंतर सर्वप्रथम हे न्यायाधिकरण काय करतं तर तुमची जी केस आहे ती सबमिट करते अधिकाऱ्याकडे, म्हणजे रिकन्सायलेशन अधिकाऱ्याकडे पाठवते. आता रिकन्सायलेशन ऑफिसर काय करतो, तुमच्या मुलांना बोलवतो, दोघांना समोरासमोर बसवतो आणि दोघांमध्ये समिट घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्यातली कटुता टळावी. जो जर समिट झाला नाही, मुलांनी आई वडिलांना पोटगी द्यायची मान्य केली नाही, तरच तो
डेप्युटी कलेक्टर सब डिव्हिजनल ऑफिसर तुमच्या त्या केसची सुनावणी करतो आणि समरी ट्रायल पद्धतीने सुनावणी होते. फारसं काही पुराव्याचं काही लचांड इथे तुमच्या मागे लागत नाही आणि तुम्हाला 90 दिवसाच्या आत जी काय आहे ती पोडगी मिळू शकते. इथपर्यंत ठीक आहे, लक्षात आलं? फाईन. तर असा हा सोप्पा ज्येष्ठांना पोडगी देणारा हा सामाजिक कायदा आहे. आता तुम्ही म्हणाल की न्यायाधीशाने आदेश दिला तरी त्याच्यावर पालन होत नाही. याचं पालन होतं. याचं कारण जर तुमच्या मुलांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचं पालन केलं नाही तर क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या काही तरतुदींनुसार पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याला पकडून आणू शकतात आणि जोपर्यंत तो पैसे देत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये टाकतात. त्यांनी पैसे दिले की जेलमधनं सोडून देतात. आता कुठल्या मुलाला वाटेल की आपण 5-10 हजारासाठी जेलमध्ये जावं? नक्कीच वाटणार नाही. म्हणून हा कायदा खूप प्रभावी ठरतो कारण पोलिसांचं इंटरव्हेन्शन इथे आहे. आज खरं सांगायचं तर आपले जनसंपर्क अधिकारी उपायुक्त माननीय उमेश बिरारी सर इथे नाही आहेत. त्यांनी त्या दिवशी माझ्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की ते स्वतः सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून होते बँड्राला. त्यांनी ह्या पोडगीच्या आणि ज्येष्ठांचं घरं त्यांना परत मिळवून देण्याच्या अनेक केसेस केल्यात आणि कुठल्या कुठल्या केसेस केल्यात त्याचे आदेश दिलेल्या त्या ज्येष्ठांच्या बरोबरचे त्यांचे फोटो त्यांनी मला दाखवलेत. मुलांना घराबाहेर काढल्याचे फोटो दाखवलेत. ते बघून खरंच मला खूप असं ग्रेट वाटलं कारण असे अधिकारी असा कायदा सामाजिक कायदा जर राबवत असतील तर हा कायदा निश्चितपणे या कायद्याचा उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो. परंतु अर्थात त्यासाठी त्या दर्जाची नैतिकता असणारे अधिकारी असणं हे आवश्यक आहे जे ह्या सुदैवाने आपल्या ठाण्यामध्ये आहेत, आपल्याला लाभलेले आहेत. तर अशा रीतीने हा पोडगीचा आदेश ज्येष्ठांना मिळाल्यावर दिली नाही तर पोरांना जेलमध्ये तर टाकता येतच. उशीर झाला तर त्या पोडगीच्या रकमेवर 5% ते 18% एवढं इंटरेस्ट देखील चार्ज केलं जातं. आता समजा सब डिव्हिजनल ऑफिसरने 10 हजाराच्या ऐवजी तुम्हाला 5 हजाराचा आदेश दिला आणि तुम्हाला वाटलं की नाही मला 10 हजार पाहिजेत कारण तुमच्या गरजा खूप आहेत, अन्न वस्त्र निवारा एवढीच नसून इतरही काही गरजा आहेत. स्टँडर्ड ऑफ लाईफ हॅज टू बी मेंटेन्ड असं कायद्याच्या भाषेत म्हटलं जातं. तर तुम्ही 5चे 10 हजार करण्यासाठी कलेक्टरकडे अपील करू शकता. कलेक्टरकडे 60 दिवसाच्या आत तुम्ही अपील करू शकता आणि परत कलेक्टर 30 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यावरचा निर्णय देईल. म्हणजे बघा नेहमीचे जे आपला जो अनुभव आहे कोर्टाचा तारीख पे तारीख तो इथे निश्चित येऊ नये अशी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. बरं, आता अनेक जण म्हणतात की आम्ही कसं जायचं की आम्ही आता आमचं वय जास्त झालेलं आहे, आम्ही जाऊ शकत नाही. तर तुमचा ज्येष्ठ नागरिक संघ तुमच्या वतीने तिथे जाऊ शकेल. त्या ज्येष्ठ नागरिक संघाला तुम्ही जाऊन सांगा की मला मदत करा. तो तुम्हाला निश्चित मदत करेल कारण ठाण्यातले सगळ्या संघातले 108 ज्येष्ठ नागरिकांनी या कायद्याचं ट्रेनिंग मध्यवर्तीमध्ये घेतलेलं आहे. तिथे आम्ही आयोजित केलं होतं समुपदेशकांचं. त्यांच्याकडे तुम्ही जाऊन कुणालाही मदत करू शकता याच्याबद्दल खात्री बाळगा. आता पूर्वी कसं होतं की ह्या कायद्यामध्ये वकिलांना यायला परवानगी नव्हती कारण वकील मंडळी आली की पहिली गोष्ट काय करतात ते तारीख मागतात. त्याच्यामुळे ह्या कायद्याच्या सेक्शन 17 प्रमाणे वकिलांना मनाई होती. परंतु नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिल्यामुळे वकील मंडळी आता इंटरव्हेन करू शकतात. तरी पण वेळेचं बंधन आहे. दिलेल्या वेळेमध्ये निकाल देणं हे बंधनकारकच आहे. असा हा पहिल्या भागामध्ये तुम्हाला पोडगी मिळते. दुसऱ्या ह्या कायद्याच्या भागामध्ये सरकारवर बंधन टाकलेलं आहे की सरकारने वृद्धाश्रम बनवावी. ह्या कायदा सांगतो की सरकारने वृद्धाश्रम बनवावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 150 ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुरुवातीच्या दिवसांमध्ये तरी किमान एक वृद्धाश्रम असावं आणि कमाल कितीही असावीत गरजेप्रमाणे असा हा कायदा सरकारला सांगतोय. आणि जसं सरकारने आता जबाबदारी घेतलेली आपल्याला माहिती आहे की सरकारची शासकीय वृद्धाश्रमं देखील अशी आहेत. तुम्हाला शासकीय वृद्धाश्रमाची यादी तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ती निश्चितपणे सरकारच्या वेबसाईटवर मिळू शकते. आपल्या आजूबाजूला असे गरीब अभागी ज्येष्ठ नागरिक अनेक असतात की जे स्वतःचं पोट भरू शकत नाही, त्यांना नातेवाईक पोचू शकत नाही. अशा माणसांना तुम्ही सरकारी वृद्धाश्रमांमध्ये पाठवू शकतात कारण कायद्याने त्यांना ते मिळालेलं आहे. त्या ज्येष्ठ नागरिकांची यादी जर तुम्हाला म्हणजे वृद्धाश्रमांची जर यादी तुम्हाला हवी असेल तर ती यादी ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. एक छोटंसं पुस्तक छापलेलं आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननी. ह्याचा लेखक मी स्वतः आहे आणि वृद्धत्व शास्त्रज्ञ म्हणजे जेरॉन्टॉलॉजिस्ट डॉक्टर अनघा तेंडुलकर त्यांनी आणि आम्ही दोघांनी बरोबर
हे पुस्तक लिहिलं आहे. याच्यामध्ये ज्येष्ठांचे जे जे काही वृद्धाश्रम आहेत, खाजगी आणि सरकारच्या मदतीने चालवलेले खाजगी आणि सरकारी, याच्यामध्ये माहिती आहे. ह्या कायद्याची देखील माहिती आहे. त्याचप्रमाणे सायबर लॉ, आज ज्येष्ठांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे, आपल्या सगळ्यांची फसगत होते. म्हणजे मी जर तुम्हाला व्यासपीठावर नाही सांगत असेल तुमची फसगत होते तर ते चुकीचं आहे. फसगत माझीही होऊ शकते. इनफॅक्ट माझ्यावर देखील एक प्रयत्न तसा झाला आहे, परंतु मी थोडीशी सतर्कता दाखवल्यामुळे मी त्यावेळेला वाचू शकलो. परंतु माझ्याकडे आपल्या मध्यवर्तीमध्ये ज्या केसेस आलेल्या आहेत ज्येष्ठांच्या, अनेक ज्येष्ठांनी हजारो रुपये गमावलेले आहेत. तर अशा वेळेला काय करायचं हे समजण्यासाठी तुम्हाला सायबर लॉ संबंधी याच्यात माहिती आहे, कसं प्रोटेक्शन करावं ही देखील माहिती आहे. डिमेन्शियाची लक्षणं कुठली आहेत, अल्झायमरची लक्षणं, अर्ली डिटेक्शन हा त्यावरचा उपाय, तो देखील लक्षणं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. आहारासंबंधी माहिती आहे, सगळी माहिती. ही पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नंतर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त 150 रुपयाचं हे पुस्तक आहे. ॲमेझॉनवर देखील हे अवेलेबल आहे 200 रुपयामध्ये, परंतु सध्या प्रकाशकांनी डिस्काउंट ठेवलेला आहे. पोडगीचा भाग कळला? ओके. आता या कायद्याचा दुसरा भाग आहे वृद्धाश्रमाचा. वृद्धाश्रम करणं सरकारवर बंधनकारक टाकलेलं आहे. तिसरा भाग वृद्धाश्रमाचा होता, दुसरा भाग पोडगीचा होता. आणि चौथा भाग आहे हा आपल्या आरोग्यविषयक. तुम्हाला ज्येष्ठ नागरिक झाल्यावर आपल्याला मुख्य आरोग्याचे कुठले कुठले त्रास होतात. एक तर ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम असतात किंवा न्यूरोजनरेटिव्ह असतात, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे. ते कधीही बरे होणारे नाही आहेत, हे निश्चित आहे. अतुल गवांदे यांनी बिंग मॉर्टल नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे बरं का. त्यांच्या वडिलांना असाच डिमेन्शिया, अल्झायमर झाला आणि त्याच्यात ते गेली. आणि अतुल गवांदे हे अमेरिकेतल्या प्रेसिडेंटचे एक मोठे पर्सनल डॉक्टर आणि अमेरिकेतले सर्जन जनरल होते पूर्वी. तर त्यांनी लिहिले की वृद्धांना सगळ्यात जास्त जो त्रास असतो ना, तो ह्या अशा टर्मिनल डिसिजेसच्या, क्रोनिक डिसिजेसच्या आणि डिजनरेटिव्ह डिसिजेसच्या. क्रोनिक म्हणजे बरे न होणारे, टर्मिनल म्हणजे मृत्यूकडे नेणारे, आणि डिजनरेटिव्ह म्हणजे जसं आपल्या मणक्यांची झीज होती, मज्जातंतूंची झीज होते, अल्झायमर डिमेन्शिया. तर ह्या संबंधी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि ह्या कायद्याच्या 4थ्या भागामध्ये नेमकं तेच सांगितलं आहे की सरकारने सरकारी इस्पितळांच्या मध्ये ह्या तिन्ही पद्धतीच्या म्हणजे क्रोनिक, टर्मिनल आणि डिजनरेटिव्ह डिसीजवर ज्येष्ठांना पहिली गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट द्यावी. त्याच्यासाठी त्यांना वेगळे बेड अवेलेबल करून द्यावेत, ज्येष्ठांच्यासाठी वेगळे क्यू करावेत, रांगा वेगळ्या लावाव्यात, आणि मुख्य म्हणजे रिसर्च करावा. आज ह्या डिसीजवर खूप मोठं रिसर्च चालू आहे. IITच्या सांगी इन्स्टिट्यूटमध्ये ह्या मज्जातंतू संबंधीच्या म्हणजे अल्झायमर डिमेन्शियाच्या लवकर कसे ओळखावे, बायोमार्कर्स त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आहेत. या नियमाप्रमाणे आपल्याला भविष्यात होणारा डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन्स आपण आधी ओळखू शकू, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. इलॉन मस्कने ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस करून डिमेन्शिया, अल्झायमर जर झाला तरी देखील आपण संवाद करू शकू, इथपर्यंत ब्रेनमध्ये चिप टाकून माणसांना बोलतं केलेलं आहे. शास्त्राच्या जागी आहे, परंतु ह्या संशोधनाचा आपल्या आयुष्यात तरी उपयोग होईल असं मला वाटत नाही. कदाचित आपल्या पुढच्या पिढीला उपयोग होईल. आरोग्यासंबंधी शासनाने काय करावं हे इथे 4थ्या भागात सांगितलंय. 5वा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण आपल्या संपत्तीचं आणि जीविताचं रक्षण आहे. बेलवलकर घर देता का घर म्हणून रस्त्यावर आली आणि ती जी शोकांतिका होती ती विवांनी आपल्यासमोर मांडली आणि आपल्याला एक धक्का बसला की आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या ज्येष्ठांचं जीवन किती करुणाजनक होऊ शकतं जर त्यांनी स्वतःचं आर्थिक संरक्षण केलं नाही तर. पण तुम्हाला आज खात्रीने सांगतो की आज जर शिरवाडकर जिवंत असते तर त्यांनी नटसम्राट 2 केला असता. आणि ह्या नटसम्राट 2 मध्ये अण्णासाहेबांना म्हणजे बेलवलकरांना हिरो करण्याच्या ऐवजी त्यांनी ह्या कायद्याखालच्या जो न्यायाधिकरणाचा जो अध्यक्ष आहे, न्यायाधीश आहे, त्याला हिरो केलं असतं. आणि त्या हिरोने दाखवलं असतं की असेच एक बेलवलकर ह्या न्यायाधिकरणाकडे जातात, त्यांच्या मुलांनी त्यांची प्रॉपर्टी घेतलेली असते, त्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढलेलं असतं, परंतु हा न्यायाधीश असा आदेश देतो की त्या मुलांना घराबाहेर काढतो, त्यांची प्रॉपर्टी त्यांना परत देतो, त्यांचे पैसे त्यांना परत देतो आणि
बेलवलकर अतिशय सुखाने जगू लागतात अशी स्टोरी त्यांनी केली असती. एवढा प्रभावी हा कायदा आहे. हे जेव्हा मी सांगतो तेव्हा या कायद्याचं तत्त्व कृपा करून लक्षात घ्या. यातला कलम 23 त्यांनी असं सांगितलंय की ज्येष्ठांनी गिफ्ट डीड करून, हक्कसोड पत्र करून किंवा इतर कुठल्याही पद्धतीने आपली संपत्ती आपल्या मुलांना दिली असेल आणि ह्या गिफ्ट डीड, हक्कसोड पत्र किंवा अशा करारामध्ये संपत्ती देताना अशी अट घातली असेल की तू माझा मरेपर्यंत सांभाळ करावा, माझा आणि माझ्या पत्नीचा, म्हणून मी तुला संपत्ती दिली, एवढी अट फक्त घालायची गरज आहे. आणि कालांतराने मुलांनी जर आईवडिलांना सांभाळलं नाही तर मुलांची ती संपत्ती आईवडिलांना परत घेता येते. जरी जमीन नावावर झाली असेल तरी तो 7/12 जमिनीच्या आईवडिलांच्या नावावर करता येतो. नाशिकच्या सूरज मांढरे यांनी एका बहिणी, ज्येष्ठ नागरिक होती बहीण, तिने भावाला स्वतःची चांगली 11 ते 12 एकर बागायती जमीन नावावर करून दिली होती. लग्न झालं नव्हतं बहिणीचं, भाऊ म्हणाला सांभाळेन, हिने दिलं ते हक्क सोडपत्र. भावाने 7/12 नावावर झाल्यावर दिले बहिणीला घरातनं हाकलून. बहिणीला हाकलून दिल्यावर बहीण गेली आमच्या ज्येष्ठ नागरिक संघांकडे. तिथे आमच्या दिघ्यांच्यासारखे ॲक्टिव्ह होते, त्यांनी तिला पकडली, घेऊन गेले डायरेक्ट डेप्युटी कलेक्टरकडे, ह्या सब डिव्हिजनल ऑफिसरकडे. अर्ज केला सेक्शन 23 खाली की मी असं हक्कसोड पत्र केलं परंतु आम्हाला सांभाळत नाही. आणि सूरज मांढरे नावाचे ते कलेक्टर होते तिथले, त्यांनी ताबडतोब आदेश दिला की ह्या बाईला ह्याची जमीन 11 एकर जमीन परत भावाने द्यावी आणि तो 7/12 बहिणीच्या नावावर करावा. आणि तो तसं झालंय. आणि हा एक सगळ्यात मोठा म्हणूनच क्रांतिकारी कायदा मी समजतो, कारण हे असं होऊ शकतं. कारण सूरज मांढरे असो किंवा आपले उपायुक्त माननीय उमेश बिरारी सर असो, अशासारखे अधिकारी आज आपल्याला न्याय द्यायला कटिबद्ध आहेत, बांधील आहेत आणि ते त्यांचं काम करतायत. त्यांच्यासाठी आपण एकदा एक जोरदार टाळ्या वाजवूयात. तुमची संपत्ती तुमच्या मुलांना देण्यापूर्वी म्हणूनच विचार करा, खरोखर द्यायची गरज आहे का? गिफ्ट डीड का करायचं? विल करा. आणि त्यातही जर गिफ्ट डीड करायचं असेल तर हे एक वाक्य टाका की तू मला आयुष्यभर सांभाळशील, माझ्या अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर गरजा पूर्ण करशील, तरच मी संपत्ती देतो, असं तुम्ही जर लिहिलं तर निश्चितपणे तुम्ही. आता अनेक जण काय करतात की ही अट टाकत नाही. मुळामध्ये एक लक्षात घ्या की हे जर गिफ्ट डीड, हक्कसोड पत्र किंवा ही जर संपत्ती 2007 नंतर तुम्ही दिलेली असेल तरच ती तुम्हाला ह्या कायद्याप्रमाणे मिळू शकते. कारण हा कायदा केव्हा आला? 2007ला. 2007च्या आधीचला जर तुम्ही मुलांच्या नावाने जर संपत्ती केली असेल तर ती मिळणार नाही या कायद्याखाली. 2007 नंतर म्हणजे इथे जे अस्तित्वात आपले जी मंडळी आहेत त्यांनी हे भान बाळगावं की गिफ्ट डीड करताना, हक्कसोड पत्र करताना किंवा कुठल्याही पद्धतीने आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना तुम्ही माझा सांभाळ करणार ही अट टाकावी. ही अट टाकणं ह्या कायद्याला अभिप्रेत आहे. हा फार महत्त्वाचा विषय बघा. एक पुण्यातलीच एक घटना आहे की जशी घरात काही अडचणी येतात किंवा माणसं एकाकी पडतात तेव्हा घरातले नातेवाईक संपत्तीवर तुटून पडतात. उदाहरणार्थ नवऱ्याचं निधन झाल्यावर बाई विधवा होते आणि बाईच्या अंगावर सगळी मुलं सुना सगळे येतात की तुम्हाला संपत्ती काय करायची, दागिन्यापासून सगळं काढलं जातं. परंतु बायकांनी जर हे कायदा माहिती असेल तर त्या काही गोष्टी स्वतःचं रक्षण करू शकतात, स्वतःच्या संपत्तीचं रक्षण करू शकतात. एक मुलगा वारला, सून होती, सून चांगली एका मोठ्या बँकेत नोकरी करते, मल्टीनॅशनल बँकेत नोकरी करते, 3 लाख पगार आहे. परंतु ती सासऱ्याबरोबर राहायला आली. सासूचं निधन झालंय आणि ती सासऱ्याचा जो बंगला आहे तो सासऱ्याचा बंगला त्या सुनेने सासऱ्याची खोटी सही करून गहाण ठेवले आणि पैसे काढलेत. इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपली संपत्ती देण्यापूर्वी कृपया आता विचार करा. कारण तुमच्या हातामध्ये हा कायदा आहे. तुम्ही ही अट टाकलीत तर तुम्हाला तुमची संपत्ती निश्चितपणे परत मिळू शकते. आता अनेक जण 2007 नंतर अनेक अशी प्रकरणं आलीत की आई वडील ही संपत्ती मी तुला माझा सांभाळ करशील ह्या अटीपोटी देते हे लिहित नाहीत. कारण आई वडिलांना वाटतं की मुलं आपल्याला सांभाळणारच आहेत, असं होतं. प्रेमापोटी दिलं जातं. परंतु कालांतराने मुलं, कधी सुना, सगळीच मुलं काही वाईट असतात असं मी म्हणत नाही, सगळ्यात सुनाही वाईट नसतात. परंतु कधी काही जणांची फसगत होते. तेव्हा हे निश्चित लक्षात ठेवा की ही अट तुम्ही टाका.
पण 2007 नंतर जर एखाद्याने असं केलं असेल आणि तुम्ही माझा सांभाळ करायला अटीपोटी ही संपत्ती देते असं लिहिलं नसेल तरी चालेल. तिथे त्यावेळेला मात्र तुम्ही कुणाचा तरी एक सल्ला घ्या, कारण तुम्ही कोर्टामध्ये जाऊन म्हणजे या न्यायाधिकरणाकडे जाऊन डेप्युटी कलेक्टरांच्याकडे जाऊन तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी अट टाकली नाही कारण मला माहिती होतं मुलगा सांभाळणार, पण ती आमची अलिखित अशी करार होता तो. एवढं जरी तुम्ही स्टेटमेंट जरी दिलं ना तरी ते चालेल. म्हणजे ती अट लेखी असलीच पाहिजे असं नाही. आता ह्याच्यामध्ये ना खूप कज्जे दलाली झालेली आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्यात. सुदेश चिकारा नावाची केस होती. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या ठाण्यातलेच एक सुप्रीम कोर्टाचे जे होते त्यांनी तो निर्णय दिला होता की ती अट असलीच पाहिजे तरच ती संपत्ती परत आईवडिलांना मिळू शकते. म्हणजे गिफ्ट करताना आईवडिलांनी जर ही अट टाकली नाही तर आईवडिलांना संपत्ती मिळणार नाही, अशा पद्धतीचा तो निकाल होता. अर्थात त्या निकालामध्ये काही एक दुसरी वाट त्यांनी दिली होती पण तिकडे दुर्लक्ष झालं. नंतर एक उमा दीक्षित विरुद्ध सुनील दीक्षित नावाचे सुप्रीम कोर्टाने दुसरा निकाल दिला. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की अशा बक्षीसपत्रामध्ये किंवा हक्कसोड पत्रामध्ये अट नसली तरी चालेल, फक्त त्या ज्येष्ठांनी जाऊन ह्या कोर्टापुढे एवढंच सांगायचं आहे की आमचं असा अलिखित करार झाला होता, तोंडी करार झाला होता की तुम्ही माझा सांभाळ कराल, आणि आज ते त्यांनी मला वाऱ्यावर टाकलंय आणि म्हणून मी हा अर्ज करते की माझी संपत्ती मला परत मिळावी, तुम्हाला ती मिळेल. मग आता तुम्ही म्हणाल की संपत्ती म्हटलं घर असेल तरच मी अर्ज करू शकते, जमीन असेल तरच अर्ज, अजिबात नाही. तुम्ही तुमचे पैसे जरी दिले असतील, महिलांच्या बाबत दागिने जरी दिले असतील तरी दागिने, पैसे, शेअर्स, म्युच्युअल फंड सगळं तुम्ही परत मिळवू शकता, कारण ह्या सगळ्यांचा समावेश इथे प्रॉपर्टी म्हणून आलेला आहे. म्हणून हा सेक्शन 23 हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बेलवलकरांच्या शोकांतिकेची सुखात्मका ह्या पर्टिक्युलर सेक्शन 23ने केलेली आहे आणि कोर्टाला तसे आदेश दिलेले आहेत. सब डिव्हिजनल ऑफिसर्सना म्हणजे न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांना देखील आदेश दिलेले आहेत की तुम्ही जास्त याच्यामध्ये पुरावे मागू नका, तुम्ही इन्क्विजिटोरियल टाईप ऑफ कोर्ट म्हणून काम करा, तुम्ही ॲडव्हर्सरियल कोर्ट म्हणून काम करू नका. दोन्हीमध्ये एक फरक आहे की ॲडव्हर्सरियल म्हणजे असं कोर्ट की जिथे साक्षी आणि पुरावे फार कठोरपणे तपासले जातात, जसं आज भारतामध्ये होतं आहे, अमेरिकेमध्ये होते आणि इंग्लंडमध्ये होते. आपली जी न्यायालयं आहेत ही ॲडव्हर्सरियल पद्धतीची न्यायालयं आहेत. परंतु काही ठिकाणी म्हणजे युरोपियन युनियनमध्ये म्हणा किंवा साऊथ अमेरिकेमध्ये इन्क्विजिटोरियल कोर्ट असतात. म्हणजे कसं की कोर्ट स्वतःहून चौकशा करतं. म्हणजे ज्येष्ठ समोर आला की बाबा तुला काय त्रास आहे, तुझी संपत्ती घेतली, कशी घेतली, केव्हा घेतली, कोर्ट स्वतः तो पुरावा गोळा करेल, त्या पद्धतीने चौकशी करून आणि न्याय देईल. तर त्या पद्धतीने काम करणं ह्या कायद्याला अपेक्षित आहे आणि तसे निर्णय देखील दिलेले आहे. आता हा झाला तुमच्या संपत्तीचा. आधी तुम्हाला सांगितलं पोटगी, हा दुसरा भाग होता संपत्तीचा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आपला ज्येष्ठांचा जो होणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक छळ. या छळाचा काय, आता घरोघरच्या ह्या कहाण्या आहेत आणि ह्या घरोघरच्या ह्या कहाण्यांवर सास भी कभी बहुतीपासून सगळ्या सिनेमे, हिंदी सिनेमे, OTT सगळ्या सिरियल्स होत आहेत आणि वर्षानुवर्ष चाललेले आहेत, बरोबर आहे की नाही. परंतु एक लक्षात घ्या की ह्या कायद्याने ज्येष्ठांना संरक्षण दिलेलं आहे. ज्येष्ठांचं छळापासून संरक्षण व्हावं हे या कायद्याला अभिप्रेत आहे आणि ज्येष्ठांचं होणारं छळ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे 15 जून हा ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन म्हणून पाळला जातो. याची आपल्याला कल्पना आहे का? किती संघ साजरा करतात? तो फार कमी करतात बघा. का करत नाही? कारण आपण इतर काही करण्यामध्ये, आनंद करण्यात मग्न असतो. परंतु हे असे सण, असे दिवस जर आपण साजरे केले, म्हणजे ज्येष्ठ नागरिक प्रतिबंधक, छळ प्रतिबंधक दिन 15 जून, तर आपल्याला लक्षात येईल की महिलांचं देखील आपण या छळापासून रक्षण करू शकू. सगळ्यात लक्षात घ्या, जास्त छळ हा महिलांचा होतो, कारण आपल्या देशामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या लग्नाच्या वयामध्येच मुळात फरक असतो. त्याच्यानंतर आम्ही पुरुष मंडळी बराचदा वगैरे व्यसनी वगैरे असतोच, त्याच्यामुळे आम्ही लवकर जातो, महिला मागे राहतात. मागे राहिलेल्या महिलेच्या पैशासाठी साहजिकच छळ होतो. त्याच्यामुळे महिलांचा छळ हा एक वेगळा विषय आहे. तर त्याला अनुसरून देखील ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की अशा पद्धतीचा छळ करणं हा गुन्हा आहे. त्याचप्रमाणे आईवडिलांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या गरजांच्याकडे दुर्लक्ष करणे हा देखील एक गुन्हा आहे. त्यांचा त्याग करणं हा देखील एक गुन्हा आहे. इथे सांगून ठेवलेलं आहे सेक्शन 24 मध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कायद्यामधली जी सगळ्यात कमी माहिती असलेली गोष्ट अशी आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल असणारे सगळे हे जे काही
गुन्हे आहेत जे मी तुम्हाला आत्तापासून सांगतो हे सगळे दखलपात्र आहेत. याची दखल पोलीस घेऊ शकतात. पोलिसांनी दखल घेऊन संबंधित व्यक्तीला ते अटक करू शकतात. अर्थात अटक व्यक्तीला जामीन मिळू शकतो, कारण हा जामीनपात्र गुन्हा आहे, परंतु अटक करू शकतात. आणि त्याच्यामुळे हा कायदा खूप प्रभावी आहे. पोलिसांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. म्हणून ठाण्यामध्ये आम्ही माननीय पोलीस कमिशनर आशुतोष डुंबरे यांनाच 15 जूनला बोलवलं होतं आणि त्यांना आम्ही विनंती केली की या कायद्यामध्ये आम्हाला कृपा करून सहकार्य करा. आम्हाला पोलिसांचं सेन्सिटायझेशन करायचं आहे की जेणेकरून जेव्हा ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनच्या दारात येतील तेव्हा पोलीस चौकीमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांची जी तक्रार आहे ती तुम्ही व्यवस्थित संवेदनशीलतेने ऐकाल आणि आमच्याबरोबर काम कराल, तरच आपण समाजातल्या अशाच छळाची प्रकरणं सक्षमपणे हँडल करू शकू, थांबवू शकू. त्यांनी मान्य केले आणि त्याच्यानंतर जिथे जिथे मी व्याख्यानाला गेलेलो आहे त्यावेळेला त्यांनी त्यांचे ACP दर्जाचे अधिकारी देखील तिथे पाठवले होते. तर अशा पद्धतीने एकीकडे आपण पोलिसांचं सेन्सिटायझेशन करतोय, दुसरीकडे शासनाचं सेन्सिटायझेशनची देखील थोडीफार गरज आहे असं मला अनघा मॅडम लक्षात आलेलं आहे. तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांच्यासाठी देखील ज्येष्ठांचे प्रश्न आणि त्याच्या संबंधीचे धोरणं, कायदे, अंमलबजावणी होते की नाही वगैरे ह्या सगळ्याची गरज आहे. तर असा हा कायदा आहे की ज्याच्यामध्ये ज्येष्ठांना समग्र आणि संपूर्ण पद्धतीने एक न्याय मिळावा, सामाजिक न्याय मिळावा याच्यासाठी आहे. आणि मुळामध्ये हा सामाजिक कायदा असल्यामुळे हा आपल्या दैनंदिन नेहमीच्या आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेच्या बाहेर काढून आपण यांना रेव्हेन्यू अधिकाऱ्यांच्याकडे दिला आहे, सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे दिला आहे की जिथे जे जास्त संवेदनशीलतेने हँडल करतील आणि तसे ते करतातही आहेत. तेव्हा ह्या कायद्याची माहिती तुम्हाला सांगावी म्हणून मी हा थोडक्यामध्ये केलेला एक प्रयत्न होता. फार काही मी बोलू इच्छित नाही, वेळेची व्यस्तता हा मुद्दा आहेच. तेव्हा मित्रांनो, मला असं एवढंच वाटतंय की हा कायदा सांगून तुम्हाला मी जे काही थोडंफार बोर केलं असेल तर याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल. पण तुमची जगण्याची उमेद आणि प्रश्नोत्तर आपण घेणार नाही आहोत, आपण नंतर बोलू. बरं, बोला, पटकन बोला. हो हो, बस आपण त्याच्यावर हे करू नका. आपण आता थांबूया. थांबण्यापूर्वी एक ज्येष्ठांच्यासाठी एक ध्येय गीत असं असू शकेल, त्याच्या आपण एकदा मला जे आवडतं ते मी म्हणायची मला परवानगी मिळेल असं वाटतं. आणि वान सरदेसाईंची ती कविता आहे बघा, ती म्हणतो मी. बघा काही चुकलं तर मला माफ करा. की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. ऐकली असेल अनेकांनी. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावे.